नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंड्याजवळ तुमच्या घोळ येत असेल किंवा तुमचं शोल्डर जे आहे ते उतरत असेल तर तुमचं कटिंगमध्ये नेमकं काय चुकतं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहायचं आहे। तर मी फक्त या इथे बॅक पार्ट दाखवणार आहे, फ्रंट मुंडा आणि बॅक पार्टचा जो मुंडा असतो तो सुद्धा मी ड्रॉ करून दाखवणार आहे। अगदी व्यवस्थित असं मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ येणार नाही। किंवा पहा, ब्लाऊजच्या साईडला सुद्धा अशा रिंकल्स येतात, तर ते सुद्धा येऊ नये म्हणून आपण कटिंगमध्ये काय बदल करायचे असते ते मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमचं कटिंग करताना कुठे चुकते। तर आपण आज 38 साईज घेऊया। 40 साईजचं कटिंग मी दाखवलेलं आहे, म्हणून मी पहा आज 38 साईजचं मी कटिंग तुम्हाला शेअर करणार आहे। फक्त बॅक पार्ट दाखवणार आहे, फ्रंट पार्ट जसं आपण रेग्युलर कटिंग करतो त्याप्रमाणेच असणार आहे। जर तुम्हाला फ्रंट पार्टचं कटिंग माहीत नसेल तर तुम्ही पहा आपल्या चॅनलवरती 38 साईजचे कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग किंवा 4 टक्स ब्लाऊजचे पेपर कटिंग आहेत, तुम्ही पाहू शकता। बॅक पार्टमध्ये बी काय बदल करायचे हे सांगणार आहे, जेणेकरून तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट बनेल। आता 38 साईज आहे तर मी उंची किती घेणार आहे, या इथे 14 इंच, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करून 15 इंचावरती पहा मार्किंग करून घेणार आहे। इथे पहा असं 15 इंचावरती। मुंड्यामध्ये तुमच्या घोळ का येतो तर पहा, तुमच्या मुंड्याला जे आकार आहेत ते तुम्ही व्यवस्थित देत नाही, किंवा एकतर तुम्ही मुंडा जास्त घेता किंवा कमी घेता, यामुळे सुद्धा मुंड्यामध्ये पहा घोळ येतो। तर त्यासाठी परफेक्ट मेजरमेंट घेणं खूप गरजेचं आहे। 38 साईजमध्ये शोल्डर आपण 5.5 इंच घेऊया। अजून एकदा असंच मी 5.5 वरती मार्किंग केलं, इथे असं हे 2 पॉइंट 5.5 इंचावरती दिले। मुंडा घेणार आहे मी 5.25। जर आपल्याला मुंडा कमी वाटला तर परत वाढवायचा आहे, मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे। जर मुंडा जास्त झाला असेल तर कमी करा, आणि जर कमी असेल तर तो वाढवा। मी बरेच व्हिडिओ असे शेअर केलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही पहा। त्यामुळे सुद्धा पहा ब्लाऊजमध्ये खूप प्रॉब्लेम येतात। आता इथून एक अशी लाईन सरळ ओढायची। जर ही लाईन तुमची तिरकी जात असेल तर काय करायचं आहे पहा, तुम्ही इथून असं 5.25 इंचावर मार्किंग करायचं। आता पहा इथे माझी थोडी लाईन अशी तिरकी गेलेली आहे, तर मी 5.25 इंचावरती मार्किंग करून पहा ही लाईन ओढून घेतली। आता चेस्टचा चौथा भाग करूया। 38चा चौथा भाग आहे 9.5 इंच, तर इथून मी 9.5 इंचावर असं मार्किंग करून घेणार आहे, आणि इथं 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। आता कंबर सुद्धा आपल्याला मोजायची आहे, त्याचा चौथा भाग करायचा आहे। जर तुम्ही अंदाजे कमरेचं मार्किंग केलं तरी सुद्धा काय होतं, कोणाची कंबर कमी असेल तर फिटिंगमध्ये मार्जिन जास्त राहतं आणि तुमची शिलाई जी आहे ती तिरकी येते, म्हणजे फिटिंगची जी तुमची शिलाई सरळ येत नाही ती तिरकी येते। पहा कंबर 32 आहे तर त्याचा चौथा भाग होतो 8, त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी मिक्स केलं आणि 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं, आणि याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। आता हे जोडून घेऊया। आता मात्र तुम्ही इथं काळजीपूर्वक सर्व पाहायचं आहे। मी तुम्हाला मुंड्याचे आकार व्यवस्थित कसे द्यायचे हे सांगणार आहे, कुठं तुमचं काय चुकतंय हे सुद्धा तुम्हाला अगदी सविस्तर असं समजेल। पाठीमागचा मुंडा 1.25 इंचावरती घ्यायचा, इथं 1.25 इंचावरती हा मी पॉइंट घेतला। इथे जो काही मुंडा आहे त्याचा असा सेंटर करायचा, पहा इथे सेंटर केला। आता इथे जो मी हा पॉइंट देते 1 इंचावरती मी हा पॉइंट देणार आहे, हा पॉइंट घ्यायला विसरू नका। काय होतं, यामुळे मुंड्याचे आकार सुद्धा एकदम खूप छान असे येतात, आणि इथून आपण जो आकार असा डाऊन करतो खाली, त्यामुळे एक्स्ट्रा जो इथं आपण कपडा कट करून काढतो त्यामुळे सुद्धा तुमचा मुंड्यामध्ये घोळ येण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो खूप कमी होतो। आणि पहा मुंड्याला आता मी इथं 1.25 इंच घेतलंय, तुम्ही 1.5 इंच काही जण घेतात, परंतु मुंड्याला आकार देताना पहा मी इथं डॉट डॉट करत दाखवणार आहे। हे बघा, या पद्धतीने असं डायरेक्ट तुम्ही असं जोडायचं नाही। इथे मी तुम्हाला आकार दाखवलेला आहे, पहा या पद्धतीने असं डायरेक्ट जोडू नका। काय होतं पहा, असा बाहेरून जास्त आकार दिल्यामुळे
कपडा खूप शिल्लक राहतो आणि तिथे घोळ येतो. तर तसं नाही करायचं. हा जो सेंटर केला आहे ना आपण, इथून सरळ असं खाली यायचं. आता हा 1.25 इंचाचा पॉईंट आहे, इथे असं पहा, असं नेऊन हा जो आपण 1 इंचाचा पॉईंट घेतला आहे त्यावर नेऊन मिळवायचं. तर पहा आकार किती छान असा आलेला आहे. आणि या 1 इंचावरून परत इथं आपण, आता आपली ही रेष नाही आहे पहा, ही रेष नाही आहे, ही वरची रेष आहे. तर इथून इथंपर्यंत अर्धा इंच आपल्याला डाऊन करायचं आहे. आणि याच पॉईंटपासून असं हा आकार द्यायचा आहे. तर आकार तुम्ही इथं पहा किती छान असा आलेला आहे. असं डायरेक्ट बाहेरून तुम्ही आकार अजिबात देऊ नका. अगदी पॉईंट टू पॉईंट तुम्ही हे सर्व जे आकार आहेत ते द्या. त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ वगैरे येणार नाही. आणि आकार जर चुकला ना तुमचा तरी सुद्धा मुंड्यामध्ये घोळ येतो. तर इथे पहा आकार किती छान असा आलेला आहे मुंड्यामध्ये. याच पद्धतीने तुम्ही आकार द्या. आता पहा इथं एवढा जो कपडा आहे तो आपला कट होऊन निघणार आहे. इथे आपली ही शिलाई येणार. तर इथून पहा किती कपडा जवळपास राहतोय आपला हा. इथे पहा 1.25 इंचाला 1 पॉईंट असा कमी आहे, अर्धा इंच आणि वरती 1 पॉईंट आहे. तर एवढा कपडा आपला हा कट होतो, म्हणजे हा कट होतो आणि हा शिलाईमध्ये जातो. त्यामुळे पहा इथं कोपऱ्यामध्ये जो तुमच्या इथे जो घोळ येतो इथे तो येत नाही. इथे हे डाऊन करायचं, इथे 1 इंच आतमध्ये घ्यायचं आणि जसं मी आकार दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही आकार द्यायचा. अजून एकदा सांगते पहा, हे आपण डाऊन केलेलं आहे इथे असं. हा जो एवढा कपडा आहे इथे पहा, इथून असा हा त्रिकोण पूर्ण हा कट होऊन निघणार. त्यामुळे काय होईल, तुमच्या मुंड्यामध्ये जो घोळ येतो तो येणार नाही. प्लस इथे आपली शिलाई येते, हे परत शिलाईमध्ये जाणार. त्यामुळे एवढं जे आहे ते आपलं जाणार आहे आणि इथे जो घोळ आहे तो अजिबात येणार नाही. अजून एक म्हणजे मुंडा तुमचा जास्त असेल, लूज पडला तरीसुद्धा घोळ येणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, मुंडा घेर जो आहे तो ब्लाऊजवरून मोजायचा आहे. आता इथं मी अर्धा इंच शिलाई मार्जिनवरती सोडलं आणि इथून पहा आपली शिलाई असते या पद्धतीने अशी. आता ही जी शिलाई आहे इथून आपल्याला हा मुंडा मोजायचा आहे, कारण आपण ब्लाऊजवरती जिथून शिलाई आहे तिथूनच मुंडा मोजलेला असतो. म्हणून आता हा मी मुंडा मोजणार आहे. आता हा मुंडा किती येतोय हे चेक करूया आपण. पहा 8.25 इंच मुंडा घेर आपला हा येतोय. पहा इथं बरोबर 8.25 इंच येत आहे इथं. तर अजून एकदा मी तुम्हाला मुंडा घेर जो आहे तो मोजून दाखवते. पहा या पद्धतीने आपल्याला मुंडा मोजायचा आहे. पहा बरोबर 8.25 इंच इथं आपला मुंडा घेर आलेला आहे. म्हणजे 8.5 ते 8.25 इंच जेव्हा तुमचा मुंडा घेर असेल तेव्हा तुम्ही 5.6 इंच मुंड्याची उंची जी आहे ती घेऊ शकता. 5.7 आपण मुंडा घेतलेला आहे. तर या पद्धतीने पहा, जर तुमचा मुंडा जास्त असेल, इथे 9 इंच जर तुम्हाला मुंडा लागत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, हा जो आहे इथे थोडंसं वाढवून घ्यायचं 1/2 इंच मुंडा. आणि परत मी आता जसे सगळे आकार दिलेले आहेत व्यवस्थित, जसं पॉईंट टू पॉईंट दिलेत त्याच पद्धतीने आकार द्यायचे आणि मुंडा वाढवून घ्यायचा. टाईट असला तर काय होणार आहे, इथं काकेमध्ये ब्लाऊज टाईट होईल आणि हे जे शोल्डर इथं आहे ते पहा असं असं होणार आहे, असं फिरणार इकडे शोल्डर आणि उतरणार गळा बरोबर. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बरोबर मुंडा घ्यायचा आहे. तर 9 इंच मुंडा असेल तर तुम्ही काय करा, थोडंसं वाढवा. जर यापेक्षा कमी असेल, 8 इंच मुंडा घेर असेल तर तुम्ही इथं 1/2 इंचाने परत मुंडा कमी करा, परत मुंड्याचे आकार द्या आणि चेक करा मुंडा तुमचा बरोबर येतोय का, मुंडा घेर जो आहे तो व्यवस्थित येतोय का, हे चेक करायला विसरायचं नाही. आणि जर लूज झाला तरी सुद्धा पहा इथे कपडा शिल्लक राहिल्यामुळे, लूज असल्यामुळे इथं परत घोळ येतो. तर पहा मी अगदी व्यवस्थित असं सांगितलेलं आहे. आता तुमचा गळा उतरतो म्हणजे शोल्डर उतरतं. तर काय करायचं, 38 साईज आहे तर 2 इंच इथं तुम्ही गळ्याची रुंदी घ्यायची. 2 ते 2.25 इंच तुम्ही घ्या. 2.2 38 साईज आहे, 2.25 इंच घेऊ शकतात. 36 34 32 मध्ये 2 इंच या इथे गळ्याची रुंदी घ्यायची आहे. म्हणजे तुमचं शोल्डर जे आहे ते अजिबात उतरणार नाही. गळा आहे 10, 10.5 वरती मार्किंग करून घेऊ. आणि इथून तुम्ही 3 इंच 3.5 इंच तुम्हाला जेवढं हवं आहे
तेवढं तुम्ही घेऊ शकता. आणि पहा असं गळ्याचं मार्किंग करून गळ्याला मी इथं आकार दिला. अजून एक पॉइंट म्हणजे पहा, इथे 5 इंचच फक्त शोल्डर डाऊन करायचं आहे. जर तुम्ही जास्त शोल्डर इथं डाऊन केलं तर काय होतं पहा, जेव्हा आपण स्टिचिंग करतो, आता हे कटिंगमध्ये तुम्हाला नाही समजणार, पण जेव्हा आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस तुम्ही पहा असं अर्धा इंचाने जर शोल्डर आधीच डाऊन केलं, कटिंग करून हे काढलं, परत आपलं इथे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आणि हे पहा अशी तिरकी लाईन येणार, ही अशी तिरकी लाईन येणार. तर काय होतं, यामुळे अशी तिरकी शिलाई गेल्यामुळे इथे जो हा मुंड्याचा पॉईंट आहे, इथे जे हे टोक आहे, हे काय होतं असं बाहेर निघल्यासारखं होतं. इथून असं हा जो आकार आहे असा, तो आहे असा राहत नाही. काय होतं मग, असा आकार येत हे असा आकार तयार होतो. पहा या पद्धतीने हा आकार इकडे बाहेर टोक निघतं हे. तर परत ते आपल्याला कट करून काढावं लागतं. परत आपला मुंड्याचा शेप जो आहे तो बिघडतो. म्हणून काय करायचं आहे, 5 इंच इथं डाऊन करायचं आहे, 5 इंच कट करून काढा. परत इथं आपलं 10 इंच शिलाई मार्जिन शोल्डर जोडण्यासाठी जाईल, तर एवढं कट होईल. जास्त तुम्ही इथं घेऊ नका, फक्त 5 इंचानेच कटिंग करा. तर हे तुमचं शोल्डर उतरणे किंवा गळा उतरत असेल तरी हे मी तुम्हाला इथला प्रॉब्लेम सांगितला. परत मुंड्याचा आकार तुम्हाला सांगितला. अजून एक म्हणजे पुढचा मुंडा मी इथं तुम्हाला दाखवलेला नाहीये. तर पहा, 1/2 इंच फक्त पुढच्या मुंड्याचा आकार घ्यायचा आहे. 1/2 इंच म्हणजे 0.75 आणि आकार द्यायचा आहे. इथे 1/2 इंच बाहेर यायचं, इथं सुद्धा 1/2 इंच यायचं. पहा, अर्धा इंच वगैरे आतमध्ये येऊ नका, फक्त 1/2 इंच घ्या. नाहीतर काय होईल, परत तिथला भाग जो आहे पुढचा असा खेचल्यासारखा होईल आणि परत रिंकल्स येणार तिथे. मी इथे नीट आकार देऊन घेते आधी या पद्धतीने. तर इथे सुद्धा तुम्ही आतमध्ये जास्त घ्याल तेवढं इथं ओढल्यासारखं होईल आणि काय होईल, इथं सुद्धा रिंकल्स येतील. तर त्यामुळे सुद्धा इथं 1/2 इंच आपण आतमध्ये तिरकी लाईन घ्यायची. आता टक्स घ्यायचा 4.5, इथून 4.5 इंचावरती घ्यायचा आणि उंचीला सुद्धा 4.5 घ्यायचा, अशा पद्धतीने. आता आपण पहा 1 इंच टक्ससाठी मिक्स केलेलंच आहे, तर ते आपण इथं टक्समध्ये दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यायचं. हे इथं अर्धा इंच घेतलं. काय करायचंय, इथं सुद्धा आपण अर्धा इंच वरती जायचं. इथं ही लाईन डार्क दिसत नसेल तुम्हाला, मी डार्क करून दाखवते. इथं हे अर्धा इंच वरती येऊन हा जो टक्स आहे इथून अशी तिरकी लाईन ओढायची. याचा उपयोग काय होतो, तर काय होतं, यामुळे हा जो एवढा कपडा आहे तो कट होऊन निघतो आणि जेव्हा हा आपण टक्स इथं स्टिच करतो, पहा इथं असा हा टक्स जेव्हा स्टिच करतो त्यावेळेस हा भाग सरळ राहत नाही, काय होतं, तिरका होतो. पण असं जेव्हा आपण कटिंग करू पहा या पद्धतीने, तेव्हा काय होतं, हा तिरका भाग वरती आहे तो असा सरळ होतो आणि हा जेव्हा आपण कट करून काढत नाही, सरळ आहे असं ठेवलं समजा, तर टक्स दिल्यानंतर हा भाग जो आहे तो असा तिरका खाली होतो आणि खाली गेल्यामुळे परत ब्लाऊज घातल्यानंतर हा भाग जो आहे तो परत सरळ होतो आणि सरळ झाल्यानंतर परत जे तिरकं झालेलं आहे ते परत वरती चढतं इथं असं, आणि परत मग इथं चुन्या यायला स्टार्ट होतात, इथे अशा रिंकल्स येतात पहा. तर ते येऊ नये आणि आपली हे कमरेचा भाग जो आहे तो सरळ राहावा म्हणून आपण इथं अर्धा इंच असं तिरकं कटिंग करून काढायचं आहे. तर अगदी मी सावकाश आणि खूप तुम्हाला छान पद्धतीने इथं सांगितलेलं आहे, समजेल सर्वांना असं सांगितलेलं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या कटिंगमध्ये या पद्धतीनं बदल करा. यामुळे पहा असे छोटे छोटे पॉईंट जे आहेत ते बारीक सारीक पॉईंट जे आहेत ते आपण काळजीपूर्वक जर कटिंग करताना घेतले तर काय होतं, परफेक्ट असं आपलं ब्लाऊज येतं. तर हा झाला आपला बॅक पार्ट तयार. आणि फ्रंट पार्ट आपण जसं नेहमी कटिंग करतो तसंच करायचं आहे, त्यामध्ये काही बदल नाही.
आणि जर तुम्हाला काही शंका वाटत असतील तर आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ आहेत कटोरी ब्लाऊज कटिंगचे, तर तिथे जाऊन तुम्ही पहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.